टिपू सुलतानाविषयी एक फोटो लागला मालेगावच्या, जे त्याच्याहून ही चर्चा चालू आहे. टिपू सुलतान इंग्रजाविरुद्ध लढले हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचारी केले याच्यात इतिहासाचे पुरावे. परंतु याच टिपू सुलतानाच्या नावाने मार्गाला नाव द्यावं असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचाच ठराव मुंबई महापालिकेतला समोर आलेला आहे. या टिपू सुलतानलाच जे राष्ट्रपती राहून गेले भारतीय जनता पार्टीचे कोविंद यांनी शहादत त्यांची झाली अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याचे सुद्धा पुरावे आहेत. आणि म्हणून अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा टिपू सुलतानविषयी असंच वक्तव्य केलं होतं. त्याच अब्दुल कलाम आझादांना राष्ट्रपतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने केलेलं होतं. सांगण्याचा मुद्दा हा की भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा आहे. एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयाला टार्गेट करणं आणि स्वतःच्याच पक्षाच्या लोकांनी काय काय निर्णय घेतले याच्याकडे सारासार दुर्लक्ष करणं, याचाच अर्थ राज्यातील जे मुख्य विषय आहे, देशातील पण असू शकतात, शेतकऱ्यांचे विषय आहे, महागाईचा विषय आहे, मंत्रालयामध्ये लाच घेतली जाते असे प्रकार या राज्यात होत आहेत. अजितदादाच्या अपघाताविषयी गूढ अजूनही तसंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं अशा विषयाकडून लक्ष दुसरीकडे नेण्याच्या साठी टिपू सुलतानाचा मुद्दा काढलेला दिसतो. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौराचं पुन्हा एक वक्तव्य चर्चेत आले. त्याचमुळे कार्यालयाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात येईल कार्यालयात. हे बघ, कोणाला टिपू सुलतान आवडतो न आवडतो ज्याचा त्याचा विषय आहे. टिपू सुलतान व्यक्तिगतरित्या ठेवलं पाहिजे ज्याचा त्याचा विचार असू शकतो. परंतु या टिपू सुलतानांनी ज्या पद्धतीनं कारकीर्द केलं, इंग्रजाविरुद्ध लढले, हे जरी सत्य असलं तरी हिंदूवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेले हे तितकंच खरं आहे. म्हणून मला असं वाटतं टिपू सुलतानाचा फोटोवर प्रेम किंवा टिपू सुलतान विचारावर प्रेम असणारे अवलाद आपल्या या देशात अजूनही जिवंत आहे. हे जरी सत्य असलं तरी फोटो हा ज्याचा त्याचा खाजगी मालमत्ता आहे. त्याने टिपू सुलतानला लावा नाही तर जिन्नाचा लावा. भारतीय जनता पार्टीनं जिन्याच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पण केलेलं आहे. त्यामुळे ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे. नाही, पण सपकाळांचं जे वक्तव्य आहे त्याचं समर्थन होऊ शकतं का महाराजांशी? बिलकुल नाही. शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानच्या बरोबरी कशी होणार? अरे, छत्रपती शिवरायाने स्वतःच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं होतं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, माता भगिनीची रक्षा केली होती, माता भगिनीचं संरक्षण केलं होतं. रांजाच्या पाटलाची सून ज्यावेळेस आणली तिला ओटी भरून तिला वापस अशीच असती आमची माता, तर अशा पद्धतीनं वक्तव्य केलं होतं. आणि याच टिपू सुलतानाने गायत्री नावाच्या महिलेवर अन्याय केल्याचे पुरावे इतिहासामध्ये. त्यामुळे बरोबरी कुठून होऊ शकते? बरोबरी नाही होऊ शकत. हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट एक समोर आले. 2013 भाजप नगरसेवकांनी टिपू सुलतानच्या नावांना प्रस्ताव दिला होता. त्यावेळी जे ते समितीच्या सदस्य ऋतू तावडे होते आणि आताचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी जे त्याला अनुमोदन दिलं. हे मी बोललेलो आहे. हे मी बोललो की भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा, टिपू सुलतानाच्या विचाराचं समर्थन नाही होऊ शकत, पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा दुटप्पीपणा हा मुद्दा मी आपल्याला सांगतोय. की भारतीय जनता पार्टी एकीकडे टिपू सुलतानाचं नाव मार्गाला देण्याचं सांगते आणि एकीकडे टिपू सुलतानाच्या विषयी काँग्रेसचे अध्यक्ष बोलले म्हणून त्यांच्या कार्यालयावर हल्ला करते. टिपू सुलतानाविषयी जे बोलले त्याच्याविषयी तर बिलकुल समर्थन होऊ शकत नाही, परंतु हल्ला करणं हे काही त्याला उपाय नाही. काल अब्दुल सत्तार एका मंदिरात गेले होते महाशिवरात्रीनिमित्त. तर ते गेल्यानंतर तिथल्या काही हिंदू तरुणांनी ते सगळं हे केलं, गोमूत्र शिपडून सगळं स्वच्छ केलं. आता तुषार जे भाजपचे आघाडीचे ते प्रमुख आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हिंदू थोडी आत मंदिरात जायला, आधी हिंदू व्हा मग मंदिरात या. असं मला असं वाटतं मंदिर असो मस्जिद असो हे सगळे सार्वजनिक ठिकाण आहेत. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का आरामखोर? हां, तो सांगणारा. एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला का विरोध करावा? त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीची संकुचित धर्माला संकुचित बनवणार आहे. हिंदू धर्म हा व्यापकता आहे. तर हिंदू धर्म काय सांगतो, अवघ्या विश्वाची माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे, लक्षात घ्या.
आणि त्याच्यामुळं हा मंदिरात आला म्हणून हिंदू व्हा आणि हा मस्जिदमध्ये जाणार म्हणून मुसलमान व्हा, या विचाराला आमचं समर्थन मुळीच नाही. अजितदादांचं ज्या दिवशी निधन झालं होतं त्या दिवशी मंदिरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजितदादांकडे जे अल्पसंख्याक विभागाचं खातं होतं त्यामध्ये जे आहे ते एका अधिकाऱ्यानं परस्पर प्रमाणपत्र वाटप केले. राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटप केले. आणि अशा प्रकारची चौकशी व्हावी. याला तर टाळूवरचं, रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितावर कारवाई व्हावी. अब्दुल सत्ताराचं एक विधान आहे काल जिल्हा परिषदेच्यात बोलताना, कर्जमाफी झाली पाहिजे, म्हणजे असं झालं नाही तर ते चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं वाक्यच तुम्हाला वाचून दाखवतो. कर्जमाफी अंमलबजावणी झाल्यास सरकारची अडचण वाढेल असं सत्तार म्हणतात. ते सत्ताधारी पक्षाला दुसऱ्या सत्तारांनी जरा मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांनाही सांगावं. 4 लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नये. सरकारमध्ये तुम्ही आहात तर तुमचे मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री, यांना रीतसर पत्र द्यावं, ही भूमिका जाहीर केली पाहिजे. आता अधिवेशनात त्याच्यात बोललं पाहिजे. फक्त इथं बोलल्याला काही अर्थ नाही. 2022 मध्ये शिंदेंनी उठाव केला नसता तर नाईकांना मंत्रिपद पाहायला मिळालं नसतं असं श्रीकांत शिंदे म्हणाले. आणि एकनाथ शिंदे जे आहे ते कामातून उत्तर देतात, माझ्या नादाला लागू नका असा सुद्धा इशारा श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना दिला. आपल्याकडे एक ग्रामीण भागात योजना आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा, तसं यांचं एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची चालू आहे. पण गणेश नाईक जे बोलले ते काय खोटं बोलले असं मुळीच वाटत नाही. ठीक आहे, ते भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सत्य भूमिका असं मला तरी वाटतं. उर्मट असला तरी चालेल, पण हिंदू प्लंबर वायरमॅनलाच घरी बोलवा, अभिनेते शरद पोंक्षे यांचं हे वक्तव्य आहे. शरद पोंक्षे हा अतिशय डुप्लिकेट माणूस आहे. त्याच्याकडे 4 लोक मुसलमानाचे काम करणारे असतील. असं कुठं असतं का यालाच बोलवा आणि त्यालाच बोलवा? कोण भेटणार आहे तुम्हाला वायरमन? मुलांमधील ते मेट्रो दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे आणि MRDच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा तपासणी करणार असल्याचं आता सांगितलं. पण हे सगळं झाल्यानंतर आता हे सगळं केलं होतं आधी. खरं तर याची नियमित या सगळ्या गोष्टीचं ऑडिट असलं पाहिजे, परंतु एखादी घटना घडल्यानंतर या विषयावर लक्ष दिलं जातं, हे दुर्दैवी आहे. अजूनही काही कार्यालयामध्ये इंग्रजांच्या काळातल्या पूल असेल, वेगवेगळ्या वास्तू असेल, याचे रिपोर्ट इथं येतात. ऑडिट करा म्हणून ते सांगतात इंग्रज. पण आपल्या देशात, आपल्या व्यवस्थेमध्ये अजूनही अशा पद्धतीनं ऑडिट होत नाही. विमानाचा अपघात झाला, मग चौकशी होणार, संपलं. 6 महिने झाले, त्याच्यापूर्वीच अहमदाबादला अपघात झाला, तर काय दखल घेतली त्यांनी? झालाच ना पण अजितदादांचा अपघात. तसंच या गोष्टी आहे की मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची आधीच ऑडिट सातत्याने सिस्टीम असली पाहिजे. आहे ती, परंतु अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाही, म्हणून अशा अधिकाऱ्यांनाच आधी फासावर लटकवलं पाहिजे. एकनाथ शिंदेने आता याबाबत आत्ता बैठक बोलवली आज 2 वाजता. हे सगळं झाल्यानंतर MRDचे ते याला अर्थ नाही काय. एकनाथ शिंदे काही करू पण नाही शकणार त्याच्यामध्ये, कारण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. मी तेच सांगितलं ना की नेहमी तुम्ही नियमित घेता का याच्याविषयी ऑडिटची माहिती घेतली का? आज घटना घडल्यावर बैठक घेता, याला काय अर्थ आहे का? कित्येक लोकांचा नाहक बळी गेलेला आहे ना. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना ओपन चॅलेंज केलं आहे. खुमखुमी असेल तर 2019ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेत उभे राहा, तुमची खुमखुमी उतरवतो. वाटतो का? मग तर गणेश नाईकांनी त्याच्याविषयी भूमिका मांडलेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याच्याविषयी बोललेले आहे. दोघांची खुमखुमी मी सांगितलं, दोघांची अडवणं, दोघांची जिरवणं चालू दे, आम्हाला काय, आम्ही पाहत बसू. मात्र यावर संजय राऊत असं म्हणतात की भाजपसोबत राहून तुम्हाला या प्रवृत्तीसोबत लढता येणार नाही, हा माझा प्रेमाचा सल्ला आहे. गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं. ऑफर दिली. ठीक आहे ना. संदीप देशपांडे यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली. एकच अतिशहाणा आहे, तो समजतो सगळ्यांचे बैल रिकाम आहे. राजसाहेबाला सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहे आणि फ्रान्सचे अध्यक्ष एमिन्युएल मॅक्रो यांचं विमानतळावर स्वागत करण्याची शक्यता आहे. काही परिषद आहे, फ्रान्स आणि भारताचं काही ॲग्रीमेंट मुंबईमध्ये आहे, त्याच्यामुळे पंतप्रधान मुंबईला येत आहेत. इंटरनॅशनल लेवलचा विषय, त्याच्यात आपण काय, आपला काय विषय.